अशा प्रकारे भ्रम आणि फसवणूक करून आमदारांना नेलं जात आहे. ज्या क्षणी त्यांचा आमचा संपर्क होईल त्या क्षणी ते परत येईल. बाकी अशा प्रकारे भूकंपाची योजना किंवा भाषा कोणी करत असेल तर त्यांना सगळ्यात आधी शिवसेनेबरोबर लढावं लागेल, आमच्याबरोबर लढावं, आणि मगच त्यांना महाराष्ट्र दुबळा करता येईल. जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत त्यांना महाराष्ट्र अस्थिर करता येणार नाही. बोला सर, एकनाथ शिंदे का नाराज आहेत किंवा नाराज आहेत का मुळात तुमचं काही बोलणं? मला असं वाटत नाही. एकनाथ शिंदे हे कालपर्यंत आमच्याबरोबर होते, वेस्टिन हॉटेलमध्ये होते. शिवसेनेचे उमेदवार विजयी व्हावेत दोन्ही, यासाठी ते सातत्यानं प्रयत्न करत होते. अनेक बाहेरच्या मतदारांशी संपर्क करत होते. एकनाथ शिंदे हे एक आमचे जीवाभावाचे सहकारी आहेत, कडवट निष्ठावंत शिवसैनिक आहेत, एवढंच मी सांगू शकतो. त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये आज जे काय बोललं जातं, जोपर्यंत त्यांचं आमचं बोलणं होत नाही तोपर्यंत मी त्यांच्याविषयी कोणतेही विधान आणि भूमिका करणार नाही. माहिती अशी मिळते की एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचं कारण आहे त्यांच्या खात्यामध्ये सातत्यानं ढवळाढवळ केली जाते. मला असं म्हणायचं नाहीये. मुख्यमंत्री असतील किंवा अन्य कोणी असतील, ते राज्याचा कारभार करत असताना अनेक खात्यांचा आढावा घेत असतात. मी कधी सरकारमध्ये काम केलं नाही, त्याच्यामुळे मला जी काय माहिती आहे या कामकाजाच्या पद्धतीविषयी ती एवढीच आहे की मुख्यमंत्री हे सर्व खात्यांचा आढावा अधूनमधून घेत असतात. ते गृह खात्याचाही घेतात, ते महसूल खात्याचाही घेतात. अनेक खात्यांचा आढावा हा मुख्यमंत्री घेत असतात. तरीही जर काही त्यातून गैरसमज निर्माण झाले असतील तर ते आम्हाला दूर करता येईल. या सर्व घडामोडींबाबत आपलं शरद पवार यांच्याशी चर्चा झाली? नक्कीच. आज सकाळी आणि काल रात्री माझं माननीय पवार साहेबांशी बोलणं झालं आहे, चालू आहे. माननीय पवार साहेब आता दिल्लीत निघालेले आहेत, पोचले असतील, कारण जी विरोधी पक्षाची बैठक त्यांनी बोलवली आहे. त्याच्यासाठी मीही जाणार होतो राष्ट्रपती पदाच्या संदर्भात. पण या सगळ्या घडामोडी ज्या सुरू आहेत त्याच्यामुळे मला उद्धवजी म्हणाले इथेच थांबा, माननीय पवार साहेबांचे म्हणणं इकडेच थांबा. त्याच्यामुळे मी इथे आहे आता आणि आम्ही आता आमच्या पद्धतीनं काम करतो. उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली, त्यांनी काय आदेश दिलेले आहेत, काय पुढचं? नक्कीच पक्षप्रमुखांशी आणि आम्ही सगळे सहकारी एकमेकांशी या संदर्भात बोलतो आहोत. मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, तिकडल्या सर्व सहकाऱ्यांशी आमची चर्चा सुरू आहे. राजकारणामध्ये अशा प्रकारच्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं. 2.5 वर्षापूर्वी सरकार स्थापन होत असतानासुद्धा भारतीय जनता पक्षानं अशा प्रकारचा एक प्रयोग केला होता, तो यशस्वी झाला नाही. त्याच्यामुळे त्यांनी थांबून हा दुसरा घाव घालण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हा सुद्धा घाव छातीवर नसून पाठीवर आहे आणि आम्ही छातीवरती घाव झेलणार गेलो. म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या मार्फत सरकार पाडण्याचा डाव सुरू आहे का? असा त्यांचा डाव सुरू आहे, पण तो यशस्वी होणार नाही. एकनाथ शिंदे हे कडवट निष्ठावंत शिवसैनिक आहेत. त्यांचं संपूर्ण आयुष्य शिवसेनेमध्ये गेलेलं आहे. शिवसेनेच्या अनेक संघर्षामध्ये, आंदोलनामध्ये ते आमच्याबरोबर समोर राहिलेले आहेत. बाळासाहेब ठाकरेंवर त्यांची अढळ निष्ठा पहिल्यापासून आहे. त्याच्यामुळे जे चित्र निर्माण केलं जाते बाहेर, मला त्यात हा तथ्य वाटत. कोणत्या गोष्टीचा दबाव आणला असेल किंवा असं काय वाटतं का आपल्याला? दबाव आणण्याचे जे प्रकार आहेत आपल्याला माहिती आहेत. आज या सगळ्या घडामोडी घडत असताना नेमकी आजच अनिल परब यांना ईडीची नोटीस आहे. म्हणजे आमच्यातला एक सहकारी या संपूर्ण कठीण काळामध्ये आमच्याबरोबर राहू नये धावपळ करण्यासाठी, म्हणून आजचा मुहूर्त साधून अनिल परब यांना आज समन्स पाठवून बोलवण्यात आले. म्हणजे हे सगळे जे बारकावे आणि कावे आहेत हे समजून घेतलं पाहिजे की किती मायन्युटली काम केलं जात आहे महाराष्ट्र अस्थिर करण्यासाठी. देवेंद्र फडणवीस सकाळी चार्टर्ड प्लेनने दिल्लीला रवाना झालेल्या आहेत. काही महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. नाही, घडामोडी ह्याच आहेत, दुसऱ्या काय घडामोडी असतात. असं म्हटलं जातं आता भाजपकडनं की ही लढाई खरी बाळासाहेबांच्या निष्ठावंतांची आणि पवारांच्या निष्ठावंतांची. आम्ही कोण आहोत? पवार निष्ठावंत हा काय प्रकार? पवार निष्ठावंत वगैरे हा प्रकार नसतो. सगळे महाराष्ट्राचे निष्ठावंत आहेत. बाळासाहेबांचे निष्ठावंत आम्ही आहोत, सगळेच आहोत ना.
हे आम्हाला तुम्ही शिकवू नका बाळासाहेबांची निष्ठा काय आहे ती. आणि तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायचा अधिकार नाही, हक्क नाही. बाळासाहेब ठाकरे जरी आज असते तरी त्यांनी या सरकारला आशीर्वाद दिला असता. पण ही गोष्ट खरी आहे की कुठेतरी आमदार जे होते नाराज होते, त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात कालच्या निवडणुकीत मतं फुटली. बघा, मोठ्या प्रमाणात कुठली हा शब्द बरोबर नाही. काही मतांचे हिशोब लागत नाही. 2 किंवा 3 मतं ही इकडे तिकडे झाली आहेत, ते कुठे गेली आहेत, काय झाले आहेत ते पाहावं लागेल. आत्ताच या संदर्भात काही बोलणं योग्य नाही. सर, एकनाथ शिंदे यांच्या व्यतिरिक्त आपला किती लोकांशी संपर्क झालेला आहे आणि किती लोक एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क झाला. त्यांचं काय म्हणणं? काय म्हणणं पाहू ना काय ते. आमदारांचा संपर्क सुरूच आहे. आणि हे सगळे आमदार जे आम्हाला दिसत नाहीत, त्यांचे संपूर्ण आयुष्य शिवसेनेत आणि बाळासाहेब ठाकरेंबरोबर गेलं आहे. आणि अत्यंत वाईट काळातही हे शिवसेनेबरोबर राहिलेले आमचे लोक आहेत. जी नावं मी पाहतोय, मला आश्चर्य वाटलं की अत्यंत वाईट काळात, शिवसेनेच्या संघर्षाच्या काळात हे सगळे लोक शिवसेनेबरोबरच राहिलेले आहेत. त्यांच्या मनात कधीही शिवसेना सोडण्याचा विचार आला नाही. आणि आत्ताही तो आला असेल हे मानायला मी तयार नाही. हे सगळे शिवसैनिक आहेत. सर, ये मैं जानना चाहेंगे कि एकनाथ शिंदे जो है वो अभी गुजरात में है, कहीं ना कहीं ये एमडीए सरकार के ये ऐसे जो लोग होते हैं इस प्रकार के, जो मध्य प्रदेश पैटर्न, राजस्थान पैटर्न जो हुआ है जिसमें, ये सभी लोग गुजरात में ही क्यों रखे जाते हैं? ये देश तो बहुत बड़ा है. हाँ, सूरत में है, मैंने सुना है. हमारा उनसे संपर्क हुआ है. हमारे सब एमएलए वहाँ हैं. इसमें से बहुत से लोग जो है वापस आना चाहते हैं, लेकिन उनको वापस आना नहीं दिया जा रहा. उनकी घेराबंदी की है. ये घेराबंदी सिर्फ गुजरात में ही हो सकती है, क्योंकि वहाँ किस प्रकार की सरकार काम करती है और केंद्र किस प्रकार से वहाँ अपना काम कर लेती है, आपको मालूम है. लेकिन जब भी मौका मिलेगा हमारे सभी एमएलए यहाँ वापस आ जाएंगे, क्योंकि वो निष्ठावान शिवसैनिक हैं. क्या इस बारे में आपके उद्धव जी से, शरद पवार जी से सबसे चर्चा चल रही है. माननीय पवार साहब से, आदरणीय पवार साहब से चर्चा है, शुरू है. उद्धव जी से मेरी लगातार बातचीत चल रही है. मुझे इतना ही विश्वास है सब कुछ ठीक हो जाएगा. और जो मंसूबे लेकर अपने आप को किंग मेकर समझकर कुछ लोग जो काम कर रहे हैं वो सफल नहीं हुआ. इससे पहले भी देखा था 80 घंटे की सरकार बनाने की कोशिश बीजेपी ने की थी, सभी एमएलए वापस आ गए थे. क्या उसी तरह की इसी कोशिश तरह से वापस हमारे शिवसेना कर रही है? सभी हमारे एमएलए वापस आ जाएंगे, क्योंकि ये सभी जो एमएलए हैं वो पुराने शिवसैनिक हैं, निष्ठावान शिवसैनिक हैं. शिवसेना के बुरे समय में भी हमारे साथ रहे. अब तो अच्छा समय है. चलिए. सर, एक शेवटचा प्रश्न. आपण आता मगाशी म्हणाले की काही आमदारांना यायचे मात्र त्यांना येऊ दिले जात नाही, नेमकं काय आपल्याला म्हणायचं? नाही, ज्या प्रकारे गुजरातमध्ये त्यांना अडकवून ठेवलेलं आहे, सरकार कोणाचं आहे गुजरातमध्ये, कोणत्या प्रकारे तिथे राज्य चालवलं जातं आणि केंद्रातून तिथे कशा प्रकारे नियंत्रण आहे त्या राज्यावर, हे आपल्याला माहिती आहे. आणि 7 स्तराची सुरक्षा व्यवस्था तिकडे केली आहे. विविध सुरक्षा यंत्रणांनी त्यांची राहण्याची जागा घेरलेली आहे. मुख्य रस्त्यावर येण्याचे रस्ते बंद केलेले आहेत. हे कशा करतात? महाराष्ट्राचा छळ करण्याची, महाराष्ट्राला बदनाम करण्याची आणि महाराष्ट्राला अस्थिर करण्याची योजना दुर्दैवानं गुजरातच्या भूमीवर रचली जाते.